झाला। जसं सरांनी सांगितलं की मी आता सध्या सेल्स आणि मार्केटिंगमध्ये आहे। माझं नाव विक्रम मिसाळ, मी महाराष्ट्रात नुजोडूचं मार्केटिंग सपोर्टचं काम करतो आणि कायम शेतकऱ्यांच्या आम्ही सोबत असतो। त्यामुळे जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की यंदाच्या वर्षी विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी कापसाचा जो हंगाम आहे तो फार अवघडीचा गेला। सुरुवातीला एकतर उशिरा पेरणी झाली, नंतर सततचा पाऊस, सुरुवातीला वाढ त्याची नव्हती, नंतर पातेगळ भरपूर झाली आणि अशा परिस्थितीत आपल्याला उत्पन्नाची शाश्वती मिळायची असेल तर आता सकाळ म्हणजे सुरुवातीपासून जे मान्यवर सांगतात की HDPS सघन लागवड हा त्याला एक खरंच चांगला पर्याय। तर दोन टप्प्यात जसं CICRच्या व्याख्येप्रमाणे आपण जेव्हा अतिसघन लागवड म्हणतो म्हणजे एकरी 29,000 झाडांची संख्या मेंटेन ठेवणं आणि त्याचा पहिला टप्पा आपण म्हणू शकतो की साधारणतः 14,500 झाडांपर्यंत आपण झाडांची संख्या जर नेली तर त्याचा पुढचा टप्पा सुद्धा आपण व्यवस्थित गाठू शकू। पण ते करण्यासाठी काही लागवडीच्या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काही बदल नक्कीच घडवावे लागतील, कारण आपण आत्ताच्या पारंपरिक पद्धतीने जी लागवड करतो त्या पद्धतीने हे साध्य होऊ शकत नाही। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या मजदुराप्रमाणे योग्य त्या बियाणाची निवड करणे, हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे। दुसरं जसं म्हणतो आपण भारी जमीन असेल जिथे आपण आता 4x2 लागवड करतो तिथे आपण सुरुवातीला 4x1 पर्यंत लागवडीचं अंतर आणू शकतो, ज्याने आपण झाडांची संख्या सध्याच्या लागवडीच्या पद्धतीपेक्षा जास्त वाढवू शकतो। जिथं मध्यम ते हलकी जमीन आहे, जिथं आपण 3x2 मध्ये लागवड करतो तिथं आपण सघन लागवडीमध्ये 3x1 मध्ये लागवड करून 14,500 झाडांची संख्या करू शकतो। तिथं जर आपल्याला वाटलं की आपण नियोजन चांगलं करतोय तर भविष्यात आपण 3x अर्धा फुटावर जसं माई सर सांगतात त्या पद्धतीने गेलो तर आपण एकरी 29,000 पर्यंत झाडांची संख्या नेऊ शकतो। पण हे करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की व्हरायटीचं सिलेक्शन आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा झाडाची वाढ नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी योग्य वाढ नियंत्रकाचा वापर जे आपण म्हणतो चमत्कारची स्प्रे आपल्याला 45व्या दिवशी प्रति लिटर 1 मिली, 65व्या दिवशी 1.5 मिली प्रति लिटर पाणी आणि 85व्या दिवशी 1.5 मिली प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने जर 3 फवारण्या केल्या आणि साधारणतः 90 दिवसानंतर आपण जर त्याचा शेंडा फुटला आवर्जून तर आपल्याला एकरी जसं आपण म्हणतो की एकरी 15 ते 20 बोंड किंवा अतिघन लागवडीमध्ये अगदी 10-12 बोंड आपल्याला जर व्यवस्थित टिकवायचे असतील तर या पद्धती करणं गरजेचं आहे। त्यातला जो महत्त्वाचा टप्पा आहे बियाणाचं निवड कशी करायची, 3 महत्त्वाचे गुणविशेष जसं नेमाडे साहेबांनी आधीच व्यवस्थित सांगितलं की उभट वाढणारा वाण असावा। जेव्हा आपल्याला दाट झाडं लावायची तेव्हा पसरणारे जर झाडं आपण व्हरायटी सिलेक्ट केल्या तर दाटीहून खालची पातेगळ वगैरे होऊन जाईल आणि फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होईल। उभट वाढणारं वाण पाहिजे। दुसरं महत्त्वाचं त्याच्या फळफांद्या जवळजवळ लागणार असाव्यात किंवा आपण चमत्कार मारून आपण ती जवळ करू शकतो आणि एका झाडावर आपण 15-20 बोंड किंवा 10 ते 15 बोंड टिकवायची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा त्या बोंडाचं वजनही चांगलं पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल आणि जेव्हा आपण दाटीने झाडं लावतो तेव्हा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो। तर असं करत असताना आपल्याला ते वाण अशी निवडायला पाहिजे की ज्याला रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा कमी खर्चात आपल्याला त्याचं नियंत्रण करता येईल। तर या सगळ्या आपण म्हणू शकतो की कसोट्यांना खरे उतरणारे जे 2 व्हरायटी आपल्याकडे आहेत ते म्हणजे विजेता आणि अर्मिता। त्याच व्यतिरिक्त कमर्शियली आपण नवनीत नावाचं वाण सुद्धा या भागामध्ये विकतो। तर नवनीत, अर्मिता, आद्या आणि नवीन आलेलं वाण विजेता हे 4 नुजोडूचे वाण जे आहेत ते आपण सघन लागवडीमध्ये नॉर्मल लागवडीमध्ये लावू शकतो आणि जर आपण पुढच्या वर्षी 1-2 एकरमध्ये हा प्रयोग करणार असाल तर ह्या प्रयोगात सुद्धा आपण हे वापरू शकता। आपण जो प्लॉट लावलाय तो जुलैमध्ये लावलाय, त्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की 3x2 मध्ये अंतरामध्ये 3.5x2 अंतरावर आपण प्लॉट लावला तेव्हा 6,500 एकरी झाडांची संख्या होती। तेच वाण आपण 3.5x अर्धा फुटावर सुद्धा लावलं, पण अर्धा फुटा पावसामुळे किंवा ह्याच्यामुळे आपण त्याची अर्धा फुटापेक्षा थोडीशी अंतर त्याचं जास्त झालं, आपण म्हणू शकतो 25 सेंटीमीटर अंतर आहे। तर 3.5x25 सेंटीमीटर आपण जर बघितलं किंवा 105 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर अंतरावर बघितलं तर एकरी झाडांची संख्या 17,500 ते 18,000 सध्या प्लॉटमध्ये आहे आणि सरासरी सघन लागवड केलेल्या प्लॉटमध्ये बोंडाची सरासरी संख्या आता 19 दिसते आपल्याला विजेतामध्ये, जे आपल्याला 3.5x2 मध्ये साधारणतः 35-36 दिसते। पण असं करून सुद्धा झाडांची एकरी संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला क्लोज स्पेसिंग मध्ये विजेतामध्ये 11 क्विंटल पर्यंत कापूस मिळू शकतो। आपण मगाशी बघितलं की अर्धा एकर मध्ये साधारणतः 4 क्विंटल कापूस आता वेचलाय, म्हणजे एकरी 8 क्विंटलचा कापूस वेचला गेलाय, अजून 3 क्विंटल कापूस निघू शकतो। याचा महत्त्वाचा फायदा काय, कोरडवाहू शेतीमध्ये आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचा आपल्या विरोधातली गोष्ट म्हणजे वातावरण बदलाच्या ह्याच्यामुळे अजून सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांच्या विरोधातली गोष्ट वातावरण आता साथ देत नाही। पावसाच्या वेळेस पाऊस पडत नाही, वेळानं पडतो, जेव्हा माल लागतो तेव्हा एकतर ओढ मिळते किंवा कंटिन्यूस पाऊस येतो, पात्यांची संख्या टिकत नाही। पण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जे म्हणतो 4x2 फुटावर 50 बोंड टिकले पाहिजे, 80 बोंड टिकले पाहिजे, ती परिस्थिती आता आपल्या हातात नाही। तर ती परिस्थिती जर टाळायची असेल तर एका झाडावर 15 बोंड टिकवणं तुलनेनं सोपं आहे।
आणि तेच आता आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हायब्रिड सिलेक्शन. आर्मिदाबद्दल जर महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर उभट वाढणारं वाण आहेच. बोंडाचं वजन 5.5 सरासरी त्याचं 5-5.5 ग्रॅमपेक्षा जास्त त्याचं बोंडाचं वजन येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लवकर येणारं वाण आहे. हे दोन्ही वाण तुम्हाला जे सांगतो विजेता आणि आर्मिदा हे 145 दिवसापर्यंत तुमच्या 2 वेचण्यामध्ये 80-90% कापूस तुमच्या हातात येईल आणि दोन्ही कापूस वेचायला सोपं आहे. अजून एक महत्त्वाचं जसं विक्रीच्या दृष्टीने आपण जसं म्हणतो भविष्यात कापसाच्या क्वालिटीवर सुद्धा त्याचा रेट ठरत जाईल. आर्मिदाची स्टेपल लेंथ आणि त्याची कॉटनची क्वालिटी धाग्याची क्वालिटी एकदम चांगली आहे. जर आपण जिनर सोबत आपण जर ते व्हेरीफाय केलं किंवा आमच्याकडे रिपोर्ट आहेत CICRचे की त्याची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगला भाव मिळेल. त्याच्याच बरोबर दुसरं जे विजेता आपण वाण बघतो ते तर लवकर येणार आहेच. 2 वेचणीमध्ये 90% कापूस येईल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघित असेल रस शोषक किडीला खूप सहनशील आहे. आपण बघितलं सर्वसाधारण 2-3 फवारण्यामध्ये सुद्धा आता सुद्धा त्याचं पान बऱ्यापैकी चांगलं आहे. तर रस शोषक किडींना चांगलं असल्यामुळे जे मोठे शेतकरी आहेत वेळेवर फवारणी शक्य होत नाही ते सुद्धा जर हे वाण लावलं तर त्यांना कमी फवारणीच्या खर्चामध्ये आपण चांगलं पीक त्याचं घेऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं कापूस हा वेचायला एक सोपा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याची उतारा रुईचा उतारा चांगला आहे. जसं आपण बघतो की कधी पण सरकीपेक्षा रुईला भाव जास्त मिळत असतो. तर विजेतामध्ये सरासरी 38 ते 39% रुईचा उतारा आहे. जो बाकी व्हरायटीमध्ये फक्त 32-33% असतो. त्याचा जिनरला फायदा काय मिळतो की तुमच्याकडनं 1 क्विंटल कापूस घेतल्यावर त्याला रुई जास्त काढता येईल आणि त्याला बाहेर एक्सपोर्ट करताना गाठी जेव्हा तो बाहेर पाठवतो तेव्हा त्याला रुई जास्त मिळेल. पण शेतकऱ्याला त्यात काय फायदा झाला पाहिजे तर त्याचं वजन पण चांगलं आहे. बऱ्याचदा जेव्हा रुईचा उतारा जास्त तेव्हा वजनामध्ये बऱ्यापैकी हायब्रिडमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. पण विजेताचं सरासरी वजन आपण कापसाचं बघितलं तर 5, 5.25, 5.5 ग्रामपर्यंत नक्कीच आहे. म्हणजे वजनालाही कापूस चांगला आहे. त्याचबरोबर त्याचा रुईचा उतारा सुद्धा चांगला आहे आणि त्याची स्टेपल लेंथ पण 29 mm पर्यंत आहे. म्हणजे जिनरला सुद्धा त्याचा फायदा तो तुम्हाला जास्त पैसे देऊ शकतो आणि शेतकऱ्याला फायदा वजनदार कापूस 2 वेचणीत लवकरात लवकर येईल. लवकर वेचणी झाल्यामुळे किडके बोंड आपल्या याच्यात आढळणार नाही. 2 वेचणीचा आपण कापूस केला पहिल्या 2 वेचणीतला जो वजनदार कापूस असतो नेमाडे साहेब म्हटले नंतरच्या कापसापेक्षा तो कापूस सुद्धा आपल्याला बिना किडका किंवा चांगल्या प्रतीचा मिळेल. पण नक्कीच आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. आणि हे सर्व करत असताना सघन लागवड करायसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं भविष्य तेच काय कारण आता मजूर कापूसामध्ये मजुराची वेचणी हा सगळ्यात मोठी अडचण आहे. जिथे यवतमाळमध्ये काही ठिकाणी आपल्याला स्वस्तात मजूर मिळत असेल 10 रुपयानं वेचणी सुरू होत असेल पण बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात आपण बघतो की 15 रुपये 17 रुपये पर्यंत दुसऱ्या-तिसऱ्या वेचायला ती वेचणी जाते. म्हणजे मजुराला म्हणजे कापूस वेचणीसाठी मजुरांचे हातपाय जोडावे लागतात आणि भविष्यात येत्या अर्धा वर्षात ही किंमत अजून वाढत जाणार आहे. त्यासाठी कापूस मशीननं कापूस वेचणे हा त्याला सगळ्यात चांगला पर्याय. आणि हे करायचं असेल तर वाणाची उंची आपल्याला 3.5-4 फूट 4.25 फूट ठेवणे आणि उभट वाण निवडणे ही सवय आत्तापासून लावून घ्यावी लागेल. त्यासाठी सघन लागवड हा भविष्यातला पर्याय आणि त्यासाठी सुरुवात आपल्याला आपल्या प्रयोगापासूनही करावी लागणार आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण कापूस वेचतो जसं आपण द्राक्ष वगैरे बघतो द्राक्षामध्ये जेव्हा एक्सपोर्ट होतो तेव्हा कुठल्या गावातला नाशिकचा द्राक्ष असेल तर त्याला हा भाव तासगावचा द्राक्ष असेल तर हे भाव. कापसामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्या शेतकऱ्याकडून कापूस वेचला कुठल्या भागातला तो कापूस आहे तो कापूस तयार करताना आपण मजूर काय म्हणतो त्याला बालमजूर वगैरे वापरले नाहीत योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं अशा पद्धतीने जर सर्टिफिकेशन मिळालं तरी त्या कापसाला भाव जास्त मिळतो. हे भविष्य आहे त्याचं. हे कधी शक्य होणार आहे जेव्हा आपण मेकॅनायझेशनला कापूस काढू त्या शेताचा कापूस त्या शेतकऱ्याचा गठ्ठा तयार होईल आणि त्याच्यावर त्याचं लेबल लागेल. हे कधी होईल जेव्हा मेकॅनायझेशन किंवा आपण मशीननी कॉटन पिकिंग करू आणि त्यासाठी आपण सघन लागवडीची सवय आत्तापासून लागू. तर भविष्य आपल्याला जर आपल्या कापसाला चांगला भाव मिळायचा असेल तर चांगल्या क्वालिटीचा कापूस त्याची ट्रेसेबिलिटी म्हणजे हा कापूस कुठून आला आणि कुठल्या पद्धतीने तयार झाला त्याच्यावर सुद्धा त्याचे आपल्याला वेगळे आणि चांगले भाव मिळू शकतात. तर त्याची सुरुवात आपल्याला सघन लागवडीपासून करता येईल. तर नुजोडू कंपनीतर्फे आता जसं आपण ही माहिती देतो आपण जवळपास 2250 म्हणजे 2240 प्लॉट मराठवाडी आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत आपण डेव्हलप केले. असं केलं की आपण एका तालुक्यातल्या 10 गावांमध्ये अर्धा एकरचे आपण प्लॉट दिले ज्यामध्ये आपण HDPS कन्सेप्टने हे प्लॉट लावतो. म्हणजे अर्धा एकर तुम्ही तुमच्या पद्धतीने कापूस लावा 3x2 पद्धतीने आणि 1 फूट अंतर करून 3x1 आमच्या पद्धतीने तुम्ही कापूस लावा. त्यासाठी तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून आपण एक 200 ग्रामचं बियाणं आपण फ्री म्हणून दिलं होतं आणि सुरुवातीला आपल्याला चमत्कारची 45 दिवसाची फवारणी करायची आहे ती तुमच्याकडनं चुकू नये म्हणून 100 मिलीची बाटली सुद्धा आपण त्यांना फ्री दिली. असे 2250 प्लॉट आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये तयार केले. त्याचा रिस्पॉन्स आम्हाला दिसतो. यावर्षी पावसामुळे त्यातले 50% प्लॉट काही खराब जरी झाले असतील तरी जे 20-25 जे आपले 40-50% जे प्लॉट शिल्लक आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना सघन लागवडीचा चमत्कारच्या योग्य वेळेस फवारणी केल्यामुळे उत्पन्नात 30-35% वाढ दिसते. तर हेच भविष्यात आम्ही जे आता सिलेक्टेड 2200 गावांमध्ये केलं ते आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचा एक विचार आहे की 100 ते 200 एकर शेतकरी आपल्याला असे तयार करायचे. तुमच्या गावाचं क्षेत्र 1000-2000 एकर असेल. आपली अपेक्षा आहे की तुमच्या गावातल्या ज्या शेतकऱ्यांना या सघन लागवडीमध्ये लागवड करायची आहे त्यांची आम्ही सभासद नोंदणी किंवा शेतकरी नोंदणी करण्याचा आमचा विचार आहे.
एका एकरला आपण 3 पाकिटचा विचार करू, त्याचे एक टोकन अमाऊंट आपण बुकिंग घेऊ जानेवारीमध्ये, त्याच्याच बरोबर एक प्रोत्साहन म्हणून शक्य झाल्यास आपण चमत्कारची बाटली देण्याचा प्रयत्न करू. पहिला फवारीची चमत्कारची आहे ती चुकता कामा नये. बरेचदा आपण ती जर मिस केली तर नंतर त्याची वाढ नियंत्रण ठेवणं अवघड असतं. तर हे सगळं नियोजन तुमच्याकडनं सगळं लागवडीचं व्यवस्थित व्हावं त्यासाठी तुमच्याकडनं आम्ही बुकिंग घेण्याचा प्रयत्न करू. एका गावात आपला असा विचार आहे की 100-150 शेतकऱ्यांचं आपण बुकिंग घेऊ, सिलेक्टेड गावामध्ये काम करू, जेणेकरून बियाणं लागवडीपासून ते अगदी कापूस काढेपर्यंत तुम्हाला प्रत्येक टप्प्यात योग्य ते मार्गदर्शन नुजोडी कंपनीकडनं देण्याचं राहील. त्यामुळे तुमच्या भागात सध्या आता तुमच्या भागात नुजोडीचे 2-3 वाहन तुम्हाला जे सांगितले, विशेषतः नवनीत, आध्या